नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाळ न्यूज। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बांदेवाडा येथे गुरुवार 19 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजताच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे। मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या वसंता गणेश मेश्राम वय वर्ष 49 यांच्यावर वाघाने अचानक हल्ला करून त्यांचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार वसंता मेश्राम ही जंगलात मोहफूल वेचत असताना वाघाने पाठीमागून झेप घेतली आणि जवळपास 1 किलोमीटरपर्यंत त्यांना फरफटत नेले। या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची बातमी गावात पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी अमोल नागे, एसीएम व्ही.डी. पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। वन विभागाकडून तात्काळ 10 लाख रुपयांचा धनादेश आणि 20,000 रुपये अंत्यसंस्कारासाठी देण्यात आले। तसेच पोलीस आणि वन विभागाने पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे। मृतदेहाचे शवविच्छेदन साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले। दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी यांनी वन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले। तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत मृताच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणीही जोर धरत आहे। लोकनाळ न्यूज उपसंपादक संजीव भांबोरे, भंडारा।